उमऱ्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालाय। विकी बाबासाहेब मुख्यादल असं त्याचं नाव आहे। दरम्यान विकी मुख्यादल हे कल्याण पूर्वेकडील लोकग्राम संकुलातील सिंधू सोसायटीत राहत होते। त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे। आज सकाळी विकी मुख्यादल त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर परिसरामध्ये आता शोककळा पसरलेली आहे। विकी हे मनोयाव होते अशी प्रतिक्रिया त्यांच्या शेजारच्यांनी दिली आहे। जे प्रवासी लोकलमधून खाली पडले होते त्यामध्ये ठाणे जीआरपीमध्ये कार्यरत असलेले विकी मुख्यादल हे देखील होते। विकी मुख्यादल यांच्या या अपघातात मृत्यू झाला आहे। विकी मुख्यादल हे कल्याण पूर्वेकडील लोकग्राम येथील या सोसायटीमध्ये राहत होते। सिंधू सोसायटीमध्येच आपल्या कुटुंबासह राहत होते। त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या बायकोला एकच असा हादरा बसला। सध्या त्यांची बायको हे कळवा रुग्णालयात गेले, मात्र आता आपण आपल्यासोबत त्यांचे शेजारी राहणारे आहेत हरीश कावळे हे आहेत। त्यांचे आणि विकी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते। सर, काय सांगाल तुम्हाला, विकी यांना कधीपासून ओळखते? तर जस्ट 2 वर्ष त्यांना राहायला आले होते, नवीनच आले होते। एक लहान मुलगा आहे आणि ते खूप मितभाषी होते, म्हणजे काही जास्त कोणाशी हे नव्हतं। आता जस्ट कधी खाली भेटलं तर बोलायचं, समोर असलेलं बोलायचं। तर ही दुर्घटना घडली, त्यामध्ये आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तुम्हाला ही बातमी कधी कळाली? मला सकाळी 10 10:30 वाजता कळली। म्हणजे ताबडतोब मी आलो म्हटलं, पण ते कसं आता गावाला घेऊन गेले त्यांना, त्यामुळे ते हे नाही करता आलं आहे। सर, काय सांगाल, कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास 60% पॉप्युलेशन, 60% लोकसंख्या दर दिवस ट्रेनने अपडाऊन करते। अशा घटना वारंवार घडतात। अनेकदा डोंबिवली कोपर दरम्यान म्हणा किंवा मुंब्रा दरम्यान म्हणा अशा गर्दीमुळे